नांदीची हत्ती गेली, उद्या ज्योतिबाचा वाडा जाईल. हळूहळू तुमच्या देवांचं हे सगळं जनावर येणार आहेत. भविष्यात तुला सांगतो, ही तुमच्या दावणीला गाय ठेवायची नाही. भविष्यात तुम्हाला गाय बघाय अंतराला जायला लागेल, तेव्हा काय करतात? एखादा असा पेटाचा आयडी घातला ना गेला तिथंच पेटा मोडा जात. त्या आनंद अंबानीला ते कोंबड्यांची पोल्ट्रीची गाडी दिसली, डबल पैसे देऊन कोंबड्या घेतल्या. कोंबड्या कुठे गेल्या यार? म्हणजे आता एक हत्ती नेला आणि तो पण नेला तर त्या अंबानीच्याच इथं नेला वंताराला, आणि तो पण कोल्हापूरमधनच नेला आपला. मग त्या आता मी भरपूर सारे रील्स पण बघितल्या इंस्टाग्रामला, एकदम इमोशनल रील्स आहेत. त्याच्यामागे बॅकग्राऊंड सॉन्ग आहे, लोक रडतायत, तो हत्ती पण असा रडताना हत्तीने येते. तर त्या नान्नी गावातनं जो हत्ती नेला, नक्की तो विषय काय सगळा? आता काय, नान्नी गावचा हत्ती, तिथं त्या एका जैन मठामध्ये हत्ती होता. आता त्या जैन मठाची परंपरा बऱ्याच वर्षापूर्वीची, त्या तिथं हत्ती असलेली जी परंपरा 400 वर्षाची, म्हणजे तिथं 400 वर्षांपासून कंटिन्यू तिथं हत्ती होता. आणि आता तो हत्ती तिथनं ह्या सगळ्या शासकीय प्रणालीमुळे गेला. आता मुद्दा काय झाला की पहिल्यांदा पेटा नावाची एक आपल्याकडे संघटना आहे, पिटा इंडिया नावाची. ती एक जागतिक लेवलवरची संघटना आहे, त्याची एक भारतात पण ब्रांच आहे. अमेरिकन आहे का? हा, अमेरिकन आहे. आणि मग त्या संघटनेनं काय केलं तर ह्या हत्तीनीला त्रास होतो, किंवा हे आजारी, किंवा हे लोक तिला व्यवस्थित वागवत नाहीत, ही अशी सगळी कारणं देऊन कोर्टाकडनं तिला तिथनं हलवायची नोटीस काढली. म्हणजे ती कारण नक्की त्यांनी कशाच्या आधारावरती दिली असं? आता काय माहिती का, कारण मुळात काय, आता आपण आता ह्या हत्तीचा मुद्दा थोड्या वेळानं घेऊ, किंवा आता एक हत्तीचा मुद्दा नाही तर पहिला संपवू की काय. आता या हत्तीचे, आता त्या गावात असणारा तो पाळीव हत्ती थोडक्यात, बरोबर, तो तिथं एका मंदिरामध्ये किंवा त्या मठामध्ये, जैन मठामध्ये पाळलेला होता. त्या हत्तीला तिथं सगळी देखभाल त्याची करत होती सगळं. आता जिथं जिथं असे देवस्थानचे हत्ती आहेत, आता मी पालीला हत्ती बघितलेला आहे, खंडोबाच्या पालीला खंडोबाला हत्ती होता, किंवा बाबा आता विट्यात हत्ती होता, तो गेल्या वर्षी गेला म्हणजे असाच गुजरातलाच नेला उपचारासाठी. किंवा तासगावमध्ये हत्ती, किंवा आता औंधमध्ये हत्ती होता पाहिला. तर हे हत्ती काय, आता ह्या हत्तींचं रुटीन कसं, तर त्या हत्तींना सगळे सजवायचे, म्हणजे झुल वगैरे टाकणार, आणि ते मग हत्ती अशी सगळ्या बाजारपेठातनं फिरवणार. मग ती लोकांना, आता आपल्याकडे बघ कसं, आता एक तर प्राणी हे आपल्याकडे देवांची वाहनं आहेत, किंवा आपल्याला अशी देवळाशी कनेक्टेड असला प्राणी की आपल्याला त्याच्याबद्दल आत्मीयता असते, किंवा आपल्याला श्रद्धा असते. मग लोक त्या हत्तीच्या पाया पडणार, बरोबर, मग हत्तीला खायला देणार, मग हत्ती ते खाणार, किंवा पैसे दिले तर ते माहुताकडे देणार. त्यानंतर मग ते हत्ती सोंड उंचावून तुम्हाला आशीर्वाद देणार, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी त्या हत्तीकडनं होत होत्या, किंवा आता ते आपण सगळं बघत होतो. आता पेटानं जो व्हिडिओ टाकलाय हत्तीवर, अच्छा, म्हणजे यात कोल्हापूरच्या हत्तीवर, कोल्हापूरच्या नान्नीच्या हत्तीवर, तर त्यांना प्रॉब्लेम काय माहिती का, तर त्यांचं काय म्हणणं आहे की हत्तीकडून भीक मागितली जाते. बरं का, म्हणजे हत्तीला त्यांनी असं टॉर्चर करतात आणि त्यांच्याकडनं भीक मागितली जाते. त्यांना त्या पैशाच्या बदल्यात आशीर्वाद द्यायला भाग पाडलं जातं. मग अशा पद्धतीने एक व्हिडिओ तयार केला की ज्याच्यातनं सगळं त्या हत्तीला कसा अत्याचार चाललाय, आणि लोक कशी त्याच्यावर अत्याचार करतात, आणि त्याच्या मनाविरुद्ध कसं काही सगळं चाललंय, असा सगळा मुद्दा उपस्थित केला. तो व्हिडिओ टाकलाय, त्याला चांगले व्ह्यू आल्यात, त्याच्यावर कमेंट चांगल्या पडल्यात. आणि हे सगळं दाखवून, किंवा हे असं एक पोर्ट्रेझम करून त्यांनी तो हत्ती तिथनं न्यायचा प्रयत्न केला, किंवा आता तो निघाला. आता परवा दिवशी रात्री तो हत्ती गेला. आता बघा, आता हे पेटाचं काय प्रॉब्लेम आहे, आता हे जे म्हणजे आता परवा त्यांनी हत्ती नेला, मग हे नक्की प्रकरण स्टार्ट कधी झालं? आता काय हे असं सांगितलं जाते आता की तो हत्ती तिथंही त्याला जवळजवळ 38 वर्ष झाली. अच्छा, बरं, तो तिथंच लहानाचा मोठा झाला काय, 2 वर्षाचा असताना ती हत्ती तिथं आणली मंदिरात, आणि त्या मठात, आणि त्या मठाद्वारे तिला सांभाळलं जाते. तिच्यासाठी जमीन लावून दिलेली, म्हणजे तिच्या सगळ्या खायचं तिचं भागण्यासाठी, किंवा तिचं उत्पन्न. आता कारण आता हत्ती पाळायचं म्हणजे खर्चिक काम आहे. हत्ती काय असा कुत्र्या मांजरासारखा पाळून चालत नाही, त्याला खायला भरपूर लागतं, त्याचे औषध उपचार जास्त, त्याला सांभाळायला माणसं लागतात, त्यांना पगार करावं लागतात. मग त्यासाठी मठानं जमीन लावून दिलेली, किंवा जिथं जिथं हत्ती होते तिथं जमीन लावून दिलेल्या होत्या. म्हणजे तो असा माणसालेलाच झालेला. हा, मग आता लोकांच्यातच ना दिवसभर, मग दिवसभर लोकांच्यात मंडईत फिरणार. आता तू त्यांचे व्हिडिओ बघ ना, की बाजारामधून फिरतोय तो, एकदम गर्दीच्या एरियातून जातोय, पण लोकांपाशी थांबतोय. मग लोक त्याला कुठल्या माणसाला त्रास नाही, काय नाही काय. मग तो माणसाळलेला, किंवा त्या संस्कृतीशी, त्या तिथल्या गावाच्या सगळ्या वातावरणाशी एकरूप झालेला तो एक हत्ती होता. आता ह्यांना काय असतं की ह्यांना मुळात ह्या पेटा इंडिया नावाच्या कंपनीला, किंवा त्या काय असेल त्याला मी तर कंपनीच म्हणतो, ती जे कबुतरांचा काहीतरी विषय केलेला तीच ना, कबुतरखान्यावर विषय. त्यांचं कसं असतं माहिती का, जे प्राणी त्रासदायक आहेत त्यांच्याबद्दल त्यांना आत्मीयता आहे, आणि जे प्राणी त्रासदायक नाहीत ते त्यांना न्यायचे असते.
मग त्यांना ते त्रास देतात असं किंवा त्यांना त्रास होतोय असं दाखवायचं. म्हणजे ज्या कबुतरांपासून मुंबईतल्या लोकांना ताप होत होता, मुंबईतली तिथली माणसं कबूतर खाण्यापासली काय म्हणत होती की आम्हाला दमा होती किंवा त्यांच्या त्या पंखांमुळे श्वासनाचे आजार होतात किंवा बाबा ते जे काही घाण करतात त्याच्यामुळे दुर्गंधी पसरते. ते घाणच ते दादरला कबूतर खाण्यात ते बघतच होतो आपण. आता हे जर लोकांचे रिप्लाय आहेत की बाबा हे असं असं आम्हाला त्या कबुतराचा ताप होतोय, त्याच्यावर पेटाची ऍक्शन काय आहे? तर पिजन्स आर स्काय पपीज असं त्यांनी बरं ठीक आहे बाबा, आहेत ते बाबा स्काय पपीज तर स्काय पपीज. त्याच्यानंतर त्यांनी एक असं कॅम्पेन राबवलं की वी आर मुंबईकर्स अँड मम्स टू, कबुतराची बरं का. त्याचा ताप होती ती लोकांना, त्याचं काय घेणं देणं नाही, पण ती मुळात लोक त्याला विरोध करतात ना, म्हणलं आपण त्याला विरोध केला पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे असं. नाही लोकांना, अच्छा लोकांना विरोध केला पाहिजे. किंवा आता लोक सपोर्ट मध्ये ना, तर त्याला आता विरोध केला पाहिजे. हत्तीच्या बाबतीत उलटे लोकांना हत्ती पाहिजे पण ह्यांना त्यांना तिथं ठेवून द्यायचा नाही. ओके. मग कबुतरांचं असं झालं. म्हणजे कसं आहे बघ, तुला सांगतो, ह्या ज्या काही संघटना आहेत ह्या एकतर बाहेरनं आलेल्या आहेत, ह्यांच्या आयडिओलॉजी सगळ्या बाहेरच्या आहेत, त्या इथं येतात, ह्या देशात येतात. ह्या देशातली काय संस्कृती काय काय नाही ह्यांना माहिती काय. आता भारत हा कृषीप्रधान देश आहे असं आपण ऐकतो. जर मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत असू तर आपल्याला पहिली दुसरीत असं शिकवलं जातं की बाबा वन्य प्राणी, वाघ, सिंह, चित्ता, बिबट्या हे सगळे ते वन्य प्राणी, आणि पाळीव प्राणी मग गाय, बैल, म्हैस, रेडा, कुत्रा हे पाळीव प्राणी झाले. बरोबर. मग हे आपल्याला त्याच्यातलं डिफरन्स दाखवतात शाळेत की बाबा हे पाळीव प्राणी कुठले, हे वन्य प्राणी कुठले. मग पाळीव प्राण्यांचं काय असतं, मग गायीचा गोठा असतो, मेंढरांचा कळप असतो, शेळ्यांचा कळप असतो. मग बैलापासून आपण काय करतो तर बैल शेतीची कामं करतो, गाय काय करते, गाय दूध देते, किंवा म्हैस काय करते, म्हैस दूध देते. मग ह्या सगळ्या काम करणाऱ्या लोकांचं कसं राहणीमान आहे, किंवा मग ते शेतकरीच थोडक्यात शेतकऱ्यांचीच कामं आहेत ना, ही काय कॉर्पोरेट जॉबवाल्यांची कामं नाहीत नाही. बरं, भारत हा कृषीप्रधान देश आहे असं आपण म्हणतो, असं आपण ऐकतो, असं आपण शिकतो. त्या कृषीप्रधान संस्कृतीला लागणारे प्राणी पाळले जातात. बरोबर. म्हणजे समज आता तुझं शेत आहे तर शेताला पूरक कोणही बैल आहे, मग तुला दुधासाठी तू गाय किंवा म्हैस या दोन पैकी कुठला तरी प्राणी पाळणार. आता त्यावेळी ट्रान्सपोर्टसाठी बैलगाडी किंवा मग घोडा किंवा घोडागाडी ह्या प्रकारासाठी समज तू घोडा पाळलास. तुझ्या शेतीच्या तुझ्या घराच्या रक्षणासाठी तिथं वस्तीला तुला कुत्रं लागलं, एक दोन तू त्यासाठी कुत्री पाळलीस. किंवा आता मेंढ्यांचा कळप तुझ्याकडे पाळलेला आहे तर मेंढ्यांच्या कळपाच्या नियोजनासाठी कुत्री पाळलीस. असं लोकांनी ज्या त्या कामासाठी जी ते प्राणी पाळले, त्यांची देखभाल केली, त्यांच्यापासून उत्पन्न घेतलं आणि त्यांची आहे तशी निगा राखली. पेटाचं काय म्हणणं आहे माहिती का, की तुम्ही प्राणी पाळायचीच नाहीत, पाळीव प्राणी पण पाळायचे नाही. त्यांच्या दृष्टिकोनानं फक्त कुत्र हेच पाळीव प्राणी, आणि ते सगळ्या प्राण्यांना त्या कुत्र ह्याच क्रायटेरिया बघतात की कुत्र कसं आहे, मग तसंच त्यांना बैल पण ट्रीट केलेला पाहिजे नाही का, किंवा कुत्र जसं तशी गाय ट्रीट केलेली पाहिजे. मग तसं कसं चालेल. आता बघ, आता मागे एकदा ह्या पेटाचं काय झालं तर अमूल कंपनी माहिती आहे आपल्याला, आता अमूलचं दूध किंवा अमूलचे सगळे प्रोडक्ट आपल्याकडे मोठी कंपनी, वर्गीस कुरियन यांनी ज्यावेळी धवल क्रांती केली त्यावेळी त्या धवल क्रांतीतनं अमूल संघटना उभी राहिली. ती सहकारी तत्वावरची एक संघटना, आणि दूध उत्पादनाला त्याच्यानं सगळी प्रोत्साहन मिळालं आणि त्या दूध उत्पादनात क्रांती घडून आली. बरं, ह्या दूध उत्पादनामुळे काय झाली तर शेतकऱ्यांचा फायदा झालाय ना, गुजरातवाले म्हणजे ती जे काय त्या अमूलशी जी जोडलेली. आता आपल्याकडे इथं बघ बोईसरला अमूलचा प्लांट आहे, मुंबईच्या जवळ जे बोईसर तारापूरच्या त्या एमआयडीसी तिथं, तर त्या बोईसरच्या आसपासच्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालेलाच आहे ना. किंवा त्याच धर्तीवर ज्या पद्धतीनं अमूल ही सहकारी दूध संघटना चालू झाली मोठ्या प्रमाणात, त्या धर्तीवर महाराष्ट्रात बरेचसे आज वारणा आहे, गोकुळ आहे, परत कोयना आहे, गोदावरी वगैरे, आता ह्या सगळ्या दुधाच्या संघटना, बरोबर, म्हणजे दूध संघ म्हणतो आम्ही त्याला. मग हे जे दूध संघ आहेत ह्यात काय केलं जातं, आता त्याची कशी चेन असते, आज गाव आहे, गावात बाबा मग एखादा दूध उत्पादक शेतकरी, त्या दूध उत्पादक शेतकऱ्यानं दूध सगळं कलेक्शन केल्यानंतर ते कलेक्शन एका डेअरीत जातं. मग त्या डेअरीमध्ये सगळं फॅट पर्सेंटेज वगैरे त्या दुधाची क्वालिटी चेक केली जाते आणि मग त्याच्यानुसार त्या शेतकऱ्याला मोबदला भेटतो. मग त्या डेअरीकडनं ते सगळं कलेक्शन केलेलं दूध मग जी त्यांची मेन डोमेन कंपनी, बाबा समजा कोयना आहे आपण धरून चालू, तर ते कोयनेला जाऊन ते सगळं दूध डिलिव्हर करतात आणि मग कोयनेत सगळं ते दुधावर प्रोसेस करून मग दुधाचे वेगळे वेगळे प्रकार, म्हणजे दूध, तूप, दही किंवा पेढे असं सगळं, आईस्क्रीम, ह्या सगळ्या गोष्टी तयार होतात. पेटानं अमूलला काय सांगितलं माहिती का, 2021-22 ची गोष्ट आहे, तर पेटानं अमूलला काय सांगितलं की तुम्ही व्हिगन मिल्कचं प्रोडक्शन चालू करा. व्हिगन मिल्क,
म्हणजे हे बंद करा, हे बंद करा, जे गाईचं आहे हे गायांचं दूध काढणं हे अतिशय चुकीचं आहे. आता ती का चुकीचं आहे ती बघा, आता तुला सांगतो परत. मग अमूलनं त्यांना एक नंबर उत्तर दिलं. म्हणजे तिथं अमूलचं कौतुक आहे. अमूल म्हणलं ठीक आहे आम्ही व्हेगन मिल्क चालू करतो, काय अडचण नाही. पण जे 100 मिलियन शेतकरी आमच्याशी जोडले गेले, ज्यांना आमच्यामुळे रोजगार आहे किंवा आमच्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था चालली, त्यांच्या पैशाची व्यवस्था करा, आम्ही व्हेगन मिल्क चालू करतो. बरोबर आहे, कारण पूर्ण इकोसिस्टम चालते ना मग त्याच्यावरती. म्हणजे ह्या भारतीय कृषी संस्कृतीची जी अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था ह्यांना कळती का? आज गायी पाळतो आपण. आज तुला सांगतो आता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची अवस्था. महाराष्ट्रातली शेतकरी लोक खिल्लार गायी कधी दूध उत्पादनासाठी पाळत नाही. म्हणजे महाराष्ट्रातली देशी आपण ज्याला गावठी गाय बोलतो, गावठी गाय म्हणतो आपण, तर ह्या गावठी किंवा देशी खिल्लार गाय आपल्याकडे लोक उत्पादनासाठी पाळत नाहीत. कारण त्यांचं काय होतं, त्यांच्या दुधाची प्रोडक्टिव्हिटी कमी, त्यांच्याकडे दूध कमी मिळतं. मग त्यामुळे मग एचएफ सारख्या गायी असतील किंवा देशीमध्ये गिर असेल, साहिवाल असेल, मग अशा जर्सी असतील, अशा पद्धतीच्या गाय आपल्याकडे लोक पाळतात. पण त्याचबरोबर त्यांच्याकडे एक खिल्लार गाय असते. आणि त्याला जाऊन तू विचारलंस ना की बाबा ही का खिल्लार गाय पाळली तू, तर त्याचं उत्तर काय असतं की बाबा असावी म्हणून, गाय देवे वगैरे याच्यामुळे घरात पाहिजे, घरात पाहिजे म्हणून घरात बाबा ती एक गाय पाहिजे तर घराला घरपणी. मग तो माणूस कुठल्याही प्रकारच्या उत्पन्नाची, तिच्याकडनं कुठल्याही आर्थिक मिळकतीची अपेक्षा न करता केवळ एक श्रद्धा भावानं किंवा प्रेमापोटी ती एक गाय सांभाळतो. ते गायीला लहानाचं मोठं करतो. त्या गाया त्यांच्या दावणीलाच मारतात आणि मग त्या गाया तिथंच मेल्यानंतर त्यांच्या शेतातच पुरल्या जातात. मग ही सगळी संस्कृती. आणि मग ज्या गायी आहेत, आता वसुबारस सारखा सण आहे, ह्या पेटावाल्यांना माहिती का नाही माहिती, हा दिवाळीच्या आधी असतो. तुझ्या लक्ष्मीपूजनाच्या 2 दिवस आधी वसुबारस नावाचा सण आहे, 3 दिवस आधी. तर हा वसुबारस म्हणजे 12वा दिवस. आणि त्या दिवशी ती गायीला, आता आमच्या भागात काय करतात तर भाकरी आणि गवारीची भाजीचा नैवेद्य त्या गायला दाखवायचा, मुळात तो गायला खायला घालायचा आणि गायची पूजा करायची. हा एक आपल्याकडे सण आहे. जर तुझ्याकडे गायच नाही तर कुठला सण आहे? राहणार, फक्त नावापुरताच राहील तो. बरं, आज शहरांमध्ये वसुबारस लोकांना माहिती का? लोकांना, शहरातल्या लोकांची दिवाळीच चालू होती पहिल्या आंघोळी दिवशी किंवा नरक चतुर्दशी दिवशी. वसुबारस ह्यांच्यात राहिलेलंच नाही. किंवा आता बेंदूर सारखा सण आहे, बेंद्राला बैल असतात, मग बैलांना सजवायचं, हे ते सगळं, बैल पोळा किंवा बेंदूर असं त्याला म्हटलं जातं. मग त्यांची मिरवणूक का काढायची? त्यांची मिरवणूक का आपल्या घरी आपल्याला त्यांना काय असं बसले तू गप ते असं भगवाना, आपल्याला त्यांच्याबद्दल काहीतरी असं वाटतंय की बाबा त्यांनी वर्षभर आपल्या रानात राबलीत, आपलं उत्पन्न त्यांच्यामुळे, त्यांनी आपलं सगळं घर राखले म्हणल्यावर त्यांची आपण काहीतरी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. म्हणून ते बेंद्राचा सगळा कार्यक्रम केला जातो. त्या बैलाची पूजा, त्यांची खांदेमळणी, मग त्यांना त्या दिवशी कामाला लावत नाहीत, सगळीकडनं मिरवणूक काढून आणतात, पोळ्याचं निवद दाखवतात, पोळी खायला घालतात. मग ही लोक आपल्या भावनेनं करतात की बाबा ते जी गुरं आहेत आपल्या घरात ती माझी स्वतःची घरातलीच कोणतरी. असं नाही की तो हाय बाबा ठेवलाय गडी, असं नाही. त्याला स्वतःच्या घरातलं काहीतरी समजून ती सगळं चाललेली. मग हे असलं सगळं करताना मग त्याच्या मागं काय हे नाहीये का, काय म्हणतो आपण त्याला, त्याच्या मागं काय भावना नाहीत का ह्या पेटालाच फक्त कळते? मग त्यांचं काय म्हणणं की गायीचं दुधावर अधिकार फक्त गायच्या बछड्याचा आहे. बरोबर आहे. आता गायच्या दुधावर जर समज गायच्या बछड्याचा आपण म्हणू हाय बाबा अधिकार, पहिला अधिकार त्याचा. आज जी गाय बघतोय आपण, ही काय गाय आत्ताची नाही ना, तिच्यात डेव्हलपमेंट होत गेली ना. माणूस, आता आपल्याला निदान एवढं माहिती की पहिला माणूस जंगलात राहत होता, त्यानंतर तो शेती करायला लागला, मग शेती करायला लागल्यानंतर तो हळूहळू पशुपालनाकडे वळला. मग हे कधी झाले? हे हजारो वर्षांच्या पूर्वी झालेले. मग जशी माणसाची डेव्हलपमेंट झाली, मानवी शरीरात उत्क्रांतीचा सगळी प्रोसेस झाली, तशी हे प्राणी पाळून पाळून त्यांची पण तशी डेव्हलपमेंट झालेली. आज त्या प्राण्यांना जे दुधाचं प्रमाण आहे, किमान मी म्हणतो आज ज्या गाया पाळल्या जातात त्या 10-15 लिटर तरी दिवसाला दूध देतात. एवढा एक तो बछडा तर पिऊ नाही शकत. बरं, चला आपण म्हणू पितोय. आता त्याचं कसं गुणोत्तर असतं की जेवढ्या वजनाचा ती बछडा झालाय त्याच्या 20% त्यानं दूध पिलं पाहिजे. मग त्याच्या वजनाच्या 20%. मग त्याचं वजन किती असतं? 30-40 किलो वजन भरतं. नवीन नवीन जन्मलेल्या एखाद्या जर्शीचं असेल थोडं जास्त भरतं. मग जर एवढ्या वजनाचं ती जर पिल्लू किंवा ती बछडा झालेला आहे किंवा वासरू झालेला आहे, त्याला जर 10-15 लिटर दूध पाजलं तर त्याला मुळात डायरिया होतो किंवा त्याला गॅस्ट्रो होतो. आणि ह्या प्राण्यांमध्ये मग अशा पद्धतीनं जास्त दूध पिल्यामुळे गॅस्ट्रो होऊन मारायची चान्सेस जास्त असतात. बरं, चला आपण आता म्हणू त्यानं नाही बाबा दूध पिलं आणि आपण गायचं दूध पण नाही काढायचं असं धरून चाललो आपण.
जर गायचं दूध काढलं नाही तर गायच्या ती जे सड असते ज्यातनं दूध निघतं तर ते गायचे सड सुजायला सुरुवात होती आत दूध साठून आणि हळूहळू मग ते सुजायला सुरुवात होती, तिच्या पोटात दुखायला सुरुवात होती आणि मग तिथं आतमध्ये इन्फेक्शन होऊन गाय मारतात जर तुम्ही दूध काढत नसला. गायीचं दूध आज जो शेतकरी गाय पाळतो तो शेतकरी कधीही त्या गायीला बाबा समज कुठं जायची वेळ आली तर त्या गायीचं दूध काढायची व्यवस्था लावल्याशिवाय कुठेही जाऊ नाही. बरोबर. एक माणूस त्या गुरांसाठी घरात त्यांना ठेवावाच लागतो. आणि मग अशी सगळी परिस्थिती असेल तर ही कुठल्या बेसिसवर ही असले नियम लावते तिथे. मग तुम्ही एक पूर्णपणे एक अर्थव्यवस्थेचा जो मोठा एक घटक आहे पशुपालन भारतीय संस्कृतीचा, त्याचा सगळा नाश करायचा आणि विगन नावाची कुठलीही संस्कृती काय प्रकारे म्हणजे उगाच म्हणजे आज जे दूध तुम्हाला बाबा 50-60 रुपये लिटर भेटते ती दूध लिटरला घ्यायला 200 रुपये घालवायचं. बरं विगनचं मीठ खायचं मग खाऊ नका ना, तुम्हाला नाहीच खायचं. मीठच कशाला पाहिजे मग, विगनचं मटण खायचंय तुम्हाला. आता मी सकाळी चेक बघितलं प्लांट बेस्ड बिर्याणी, अरे खाऊच नको ना बिर्याणी, एवढं तुला वाटतंय तर तू खाऊच नको. आज आपल्याकडे बघ एक व्हेजिटेरियन लोक असतात, एक नॉन व्हेजिटेरियन लोक असतात. जी व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे का की नॉन व्हेजिटेरियन वाल्यांच्या चवी आम्हाला पाहिजेत नाही, त्यांचं चाललंय त्यांच्या हिशोबाने चाललंय, ह्यांना चौपन पाहिजे आणि मांस पण नको. आणि ही मग त्यांच्या संघटनेची ही अर्ध्या हळकुंडानं पिवळी झालेली जत्रा सगळी अशी कुठल्या तरी गोट्यात जाऊन उभी राहती, तिथं मोठ्यानं बोंबलायचं, तिथं काहीतरी रडायचं. मग ही बघा गायच्या बछड्यापासून दूधच तुम्ही ही करताय नाही करा. अरे तुला त्यांना न्याय एखाद्या गोट्यात ठेवा 10 म्हशी पाळा एक दिवस. तो बछडा आंबरटानाचा एकदम इमोशनल व्हिडिओ काढायचा ना सोशल मीडिया. ह्या सगळ्या इमोशनल व्हिडिओ काढणे आणि ती बघणारी माकडं ह्यांच्यामुळे ही सगळी अवघड उपाळलेली. एक लक्षात घे, जो गावातला माणूस आहे, आज तू मला सांग पेटा इंडिया दरवर्षी काहीतरी कसला तरी काय अवॉर्ड देतं की बाबा चांगला पशुप्रेमी असं काहीतरी त्या टाईपचं काहीतरी असतं. सगळे अवॉर्ड सेलिब्रिटी लोकांना हो, आणि तेच पार मटन बिर्याणी ना सिगरेट ना सगळंच चालू असतं त्यांना. नाही त्यांनी मटन बिर्याणी खाऊ दे नाही तर सिगरेट ओढू दे, त्याचा मुद्दा नाही. पण जो माणूस आज आपल्या घरी 100 गायांचा गोटा पाळतोय त्या माणसाला का तुम्ही गायीचं संवर्धन केलं म्हणून तुम्ही त्याला पुरस्कार देत नाही? किंवा आज अशी एखादी संघटना जी बाबा प्राण्यांसाठी काम करते, आता भटक्या कुत्र्यांना ते कॉलर लावायची काम करतात किंवा गाया वगैरे ह्या रस्त्याने फिरतात त्यांना कॉलर लावायचं काम करतात, त्यांच्याबद्दल का नाही तुम्ही पुरस्कार देत? मग भटकी कुत्री अशी किती, आता पुण्यातच किती आहेत अशी, त्या दिवशी आमच्यावरच धावता. आता आपल्याला तू मला सांग, आज कुठल्याही शहरात गावात गेल्यानंतर रात्री 10, 11, 12 नंतर फिरायची सोय राहिली का? मग ही रस्त्यावर हिंडणारी कुत्री ह्या पेटाला दिसत नाहीत का? त्यांची लावा ना व्यवस्था. बरं ती कुत्री समज तुझ्या मागं लागली आणि आता तिथं काय करायचं आणि काय नाही ह्या परिस्थितीत तू एखादा दगड उचलून जर त्याला घातला तर तुझ्या केस आहे, त्या कुत्र्यांचं काय चूक नाही, तो आपल्याला आपल्याला चावून फाडून मारून खाल्ला तरी चालेल, पण ती तुझ्या केस होणार. आज आता इथं पुण्यासारख्या शहरात, आज शहर आहे ही, ह्या शहरामध्ये गायी रस्त्यानं फिरतात. आता आपल्या ह्या रूमच्या आसपास कितीतरी गाया फिरतात किंवा बैल फिरतात. बरं त्या बैलांच्या झुंजी लागतात रस्त्यावर, त्यांना कुठल्याही प्रकारचा पट्टा नसतो, येसन नसती, त्यांना आपल्याला धरा येत नाही. मग जर अशी परिस्थिती, जर ह्या सगळ्या रस्त्यावर गाया फिरणार आहे तर ह्यांना तुम्ही का सांभाळायची व्यवस्था करत नाही? एवढंच जर तुम्हाला वाटतंय तर मग ह्या गायांना उचला, त्यांना वंतारात नेऊन सोडा, ती कुत्री उचला, ती वंतारात नेऊन सोडा. आता ना ते हत्तीवरचाच विषय, मी एक रील बघितली आणि त्या रील खाली कमेंट तर होत्या, म्हणजे त्या हत्तीनीच्याच बाजूनी होत्या. मग काही कमेंट अशा होत्या की बाबा त्या हत्तीनीला जो त्रास होतोय तो लोकांना दिसत नाहीये, तुम्ही संस्कृतीच्या नावाखाली एखाद्या मुक्या प्राण्याचं कोण करतात तुला सांगतो कमेंट. आता ही ह्याच्या मागे जी भावना आहे ना, ही जी आता तुला सांगतो, ही जी शहरी संस्कृती आपल्याकडे बाळावत चाललेली, बोकाळलेली शहरी संस्कृती, पांढरपेशी संस्कृती सगळी, ज्यांची पोरं हिथं जन्माला आली शहरात, जी गावातनच आलेली माणसं, अशी काय लय मोठी काय आपल्याकडे एम्स्टरडॅम मध्ये जन्माला आलेला तर काय म्हातारा कोण अजून गावणार नाही, ती गावातनं आलेली हिथं आहे बाप, त्यांची ही पोरं आता शहरात शिकलेली, शाळा ह्यांच्या इंग्लिश मिडियम असल्यामुळे ह्यांना काय पहिली पाळीव प्राणी आणि जंगली प्राणी ह्यांच्यातला काय फरक ह्यांच्या बाईनं शिकावला नव्हता. आणि ह्या सगळ्या ह्या पोरांना मग असं हेच त्यांचे टार्गेटेड कस्टमर आहे ना, की बघा गावातली लोक तुमच्यावर कसा अन्याय करतात प्राण्यांवर, आणि हे मग ती व्हिडिओ बनवायची, त्याला काहीतरी खतरनाक ती मागे साऊंड सिस्टीम लावायची, ती म्युझिक लावायची, आणि मग त्यातनं ह्यांची डोकी भडकवायची. म्हणजे घरात पग नावाचं एवढूडूसं कुत्र आणि कुंडीत वृक्षारोपण करणारी माणसं ही गावात 10 गुरं सांभाळणाऱ्याला शिकवणार की काय प्राणी कसा पाळायचा आणि काय कसं करायचं. आता आम्ही बघत असतो, आता या हत्तीचा मुद्दा झाला, बैलगाडा शर्यतीच्या वेळी पेटानं असंच केलं, जलीकट्टू नावाचा जो खाली साऊथ इंडियामध्ये कार्यक्रम चालतो त्याच्याबद्दल तसंच केलं. ह्यांना
आता एक पेटाचा लय भारी एक रिपोर्ट आहे त्यांच्या त्या वेबसाईटवर तुला मिळेल की बाबा पेटा इंडिया असं म्हणतं की घोडा लग्नात वापरायचा नाही. म्हणजे ठीक आहे, नवरदेव एकटा जो बसतो तो पण नाही तसलं पाहिजे. नाही. का तर त्याला जे काय आपण अलंकार चढावतो त्याच्यामुळे त्याच्या अंगावर वजन तयार होतं. ओके, बरोबर आहे. त्याला जे झूल घातलं जातं त्याच्यामुळे त्याला गरम होतं, हे पण बरोबर आहे. त्याच्यावर आपण लोक बसतात, त्यानंतर त्याच्या पुढे बँड वाजतो, मग बँड वाजवल्यानंतर घोडं बितारतं, किंवा मग त्याच्या पुढे जी माणसं नाचत असतात त्याच्यामुळे त्याला असं अनकम्फर्टेबल वाटतं किंवा तो असं बितारतो. आता ज्या वंतारासाठी ह्यांनी काम केलं त्या वंताराच्या मालका कुठल्या लग्नात कुठल्या इलेक्ट्रिक गाडीत बसून आलती? तो अनंत अंबानी. ते कशावर बसून आलत? घोड्यावर का इलेक्ट्रिक घोडा होता का घोड्याचं चित्र होतं? हा, इलेक्ट्रिक घोड्यावरनं आता आठवलं की म्हणजे मी न्यूज वाचत होतो त्याच्या संदर्भात तेव्हा. आता यांनी इथनं हत्ती काढला तर त्यांचं असं पण म्हणणं आहे की तुम्हाला आम्ही मेकॅनिकल हत्ती देतो म्हणून. साऊथच्या ठिकाणी कुठेतरी यांनी दिला एक हत्ती त्यांनी. मग काय आता त्या मेकॅनिकल, तो मेकॅनिकल घोड्यावरती यायला पाहिजे होता अंबानी. पाहिजे होता ना. मग तो घोडा जिवंत आहे, त्या घोड्यावर तो बसलाय, त्या घोड्यावर बसून नाचतोय, त्या घोड्याला सगळा अलंकार घातलेला आहे, त्या घोड्याच्या पुढे 10-15 जण नाचतात, त्याच्या पुढे बँड वाजतोय, तेव्हा त्या घोड्याला त्रास होत नाही. म्हणजे पैसेवाल्यांच्या घोड्याला तो नियम नाही. मग आता जो हत्ती नेला हा वंतारातच का नेला? म्हणजे आता तो वन विभागाला पण देऊ शकत होते ना भारतामध्ये. आता काय ह्यांचं त्याच्या मागे गणित आता ते त्यांना विचारलं पाहिजे ना की वंतारा ही अभयारण्य का? वंतारा ही त्यांनी प्रायव्हेट प्रॉपर्टी डेव्हलप केलेली. आज तिथे जगभराचे प्राणी आणलेले. बरं, ते प्राणी काय मोकळे आहेत का? आता ज्यावेळी त्या वंताराचं उद्घाटन झालं, मोदींनी त्याचं उद्घाटन केलं, आपण त्याचे व्हिडिओ बघितले, त्याच्या काचा आहेत, काचाच्या मागे प्राणी. मग थोडक्यात तो पिंजराच आहे ना, थोडासा मोठा, मोकळा एकदम. मग ती नॅचरल हॅबिटेट आहे का त्यांचं? गुजरात मधलं जे हे वातावरण किंवा तिथं असणारी जी काय आधीची अभयारण्य होती, तिथं कुठले प्राणी आहेत, तिथं कुठल्या प्रकारचे प्राणी राहू शकतात? हत्ती तिथं होता का? बरं, हत्तीचे साऊथ इंडियामध्ये हत्तीबद्दलचे बरेचसे रेस्क्यू सेंटर आहेत किंवा त्यांच्यासाठीचे ते सगळे ह्याचे उपचाराचे सगळे त्यांचे दवाखाने, मथुरेला एक दवाखाना आहे हत्तींचा. तर आता हे सगळं असताना भारतात, किंवा आता ते एलिफंट विस्परर नावाची मागे ऑस्करला गेलेली जी काय फिल्म आहे, डॉक्युमेंटरी, त्या एलिफंट विस्परर मध्ये त्या हत्ती कसा सांभाळायचा, मग किंवा हत्ती सांभाळणारे जे लोक आहेत साऊथ इंडियामधले, त्यांच्या एका कुटुंबावरती ते कसा हत्ती सांभाळतात त्याच्यावरती ती डॉक्युमेंटरी नेटफ्लिक्सला. मग तिथं हे हत्ती जाऊ शकत नव्हता का? ते ह्यांच्या वंतारालाच का गेला? बरोबर. असं असेल ना बाबा, त्यांना एक हत्ती पाहिजेच होता का, जो म्हणजे त्यांच्याकडे एकतर ते लोक येतील, मग ते काय तिकीट वगैरे लावतील ना, हत्ती बघायला ठेवतील. कारण आता बघा, आजचीच का कालची पोस्ट आहे, आता तिथं काय लोक विचारतात वाटतं बाबा चालू झालंय का किंवा काय, विचारणार ना. मग त्यांनी अशी एक पोस्ट रिलीज केली की बाबा अजून काय वंतारा चालू झालेला नाही, त्यासाठीची काय अजून तिकीट आम्ही काय कुठल्या वेबसाईटवर किंवा कुठल्या प्लॅटफॉर्मवर तिकीट टाकलेलं नाही, मग ती जेव्हा चालू होईल तेव्हा आम्ही तुम्हाला कळवू वगैरे, असं सगळं त्यांनी लिहिलेलं. म्हणजे ते जे चालू करणार आहे तिथं काय असं म्हणजे होणार आहे? मला हे एक गोष्ट कळत नाही की तुम्हाला जगभरातले सगळे प्राणी तुम्ही आणले, भारतातनं बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही आता प्राणी तिथं नेलेले आहेत, मग तुमच्या प्रायव्हेट झू साठी किंवा तुमच्या कार्बन क्रेडिटच्या सांभाळण्यासाठी तुम्ही का लोकांच्या भावनांशी खेळताय? मग जर आज रस्त्यावर कुत्र्याला दगड मारला तर भावना दुखावती, ह्या तुमच्या कबुतरांना हलावलं तर भावना दुखावती, बरोबर? तर मग हा हत्ती जो त्या गावाशी जोडलेला होता, तो हत्ती नेण्यामाग काय प्रॉब्लेम, म्हणजे का तो हत्ती न्यायचा गरज होती? त्या हत्तीला इथं काही त्रास पण नव्हता ना. बरं, त्यांचं असं म्हणणं आहे की त्याला इथं त्रास आहे, तर मग इथं डॉक्टरची व्यवस्था करून द्यायची होती. इथं काय डॉक्टर, आज वेटरनरी डॉक्टर असतात. आता आज गावागावांमध्ये अशी परिस्थिती असते की जर बाबा समजा एखाद्याच्या गाईला बैलाला काय झालं तर ते डॉक्टर तिथे येतात, आणि जर ते उपचार करण्यासारखं तिथले इथं असेल तर ते रोजच्या रोज येऊन उपचार करतात, आणि जर हाताबाहेर गेलेली केस असेल तर सांगतात आपलं दवाखान्यात घेऊन चला. हा प्रकरण जो काय हा पण कोर्टामार्गे चाललेला ना सर्व, कोर्टाने. कोर्टाचं कसं आहे, आता ह्या ज्या संघटना आहेत, आता हे पेटासारख्या संघटना, ह्यांचा दबाव पडतो ना, सेटिंग यांची, मग ह्या दबावांमुळे ही सगळी अशी बोंबे. आता मागे ज्योतिबाचा हत्ती, ज्योतिबाला सुंदर नावाचा हत्ती होता, कोरे साहेबांनी, विनय कोरेंनी दिला होता, तर तो हत्ती तिथनं असाच पद्धतीनं पेटानंच हे करून तो हत्ती तिथनं गेला. तर त्यांचा आजच व्हिडिओ पडलाय बघ की ते सांगतात त्या हत्तीचं पुढं काय झालं, तर त्या हत्तीला त्रासच होतोय, असंच होतंय, तसंच होतंय, म्हणून तो हत्ती तिथनं उचलून न्याला, तो तमिळनाडूच्या कुठल्या तरी अभयारण्यात सोडला, आणि तिथं त्याला एक माणूस सांभाळायला ठेवला. आता त्या हत्तीला जी सवय होती रोजच्या रोज त्या देवळात माणसं येणारी किंवा त्याचं ती सगळी दिनचर्या, तो त्यातनं बाजूला पडला, त्यामुळे तो लागला असा हे करायला, म्हणजे त्याची मानसिक स्थिती हळूहळू बिघडायला लागली. त्यानं मग जो त्याला माणूस सांभाळायला होता त्यालाच मारला.
आणि 3 वर्षात तो हत्ती पण मिळाला. हो. मग ज्याच्यासाठी तुम्ही तो हत्ती नेला ती काम तुमच्याच्यानं झालं का? किंवा औंधला एक सुंदर नावाचा हत्ती होता, 85व्या वर्षी तो हत्ती तिथनं ह्यांनी हलावला. बरं त्याचं आता किती आयुष्य राहिलं होतं? तो तिथंच त्याच्या माणसात गेला असता काय अडचण झाली असती? आता विट्याला हत्ती, आता विट्याचा हत्ती उपचारासाठी गेलेला आहे, आता तो काय परत देणार आहेत का? मग या अशा आपल्या देवस्थानांकडे, आता काही देवस्थानांकडे हत्ती आहेत किंवा होती, आणि आता काही देवस्थानांकडे घोडी पण आहे, घोडं पण होतं. म्हणजे आपल्या जेजुरीला पण होता एक घोडा, तो आहे का आता? ज्योतिबाला घोडा आहे. आता त्या देवांच्या तिथं घोडी आहेत. आज ज्योतिबाच्या इथं उंट पण आहे. हा, मग हळूहळू एक लक्षात घे, ह्यांचं तुम्हाला तुमची संस्कृती ह्यांना ठेवायची नाही. तुमच्या प्रथा परंपरा, तुमच्या यात्रा जत्रा, तुमच्या सगळ्या ज्या काही देवाच्या वगैरे सगळ्या प्रथा होत्या त्यांना अंधश्रद्धा म्हणून तर ह्यांनी पहिल्यापासूनच त्याची वाटोळं लावलेली. म्हणजे सिटीतल्या सगळ्या एकदम अशा सुपिष्टिक 4 भिंतीत राहणाऱ्यांच्या त्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून गावाला टार्गेट करायचं. आता तुमच्यामध्येच की सगळ्या संस्कृतीचा नाश केलेला आहे. तुमच्या यात्रा जत्रांना यांनी सगळ्याला अंधश्रद्धा म्हणून ही मोकळी झालेली. आता हळूहळू तुमच्या देवांचं हे सगळं जनावर येणार आहेत. अरे भविष्यात तुला सांगतो, ही तुमच्या दावणीला काही ठेवायची नाही. आज ज्या शेतकऱ्याकडं ही सगळं, आज त्याच्याकडं त्या सगळ्या जनावर आहेत, ती गुरं आहेत, ते गुरं तो सांभाळतो, अगदी पोटच्या पोरासारखी सांभाळतो. आम्ही बघतो आरडोळ्यानं पूर्ण इकोसिस्टम चालतं याच्यावर. मग सगळी इकोसिस्टीम त्यांची चालती. आज सगळ्या ह्या शेतकरी मंडळींकडे असणाऱ्या गुरांवरती त्यांचं जे प्रेम आहे ना, मग ते एक वेळ तुला सांगतो, पोराला एखादा शर्ट कमी आणतील, घरी खायला कमी करतील, पण गुराचा चारा कधी कमी पडून देणार नाही. पण ते बगाडाला बघितलं पण आम्ही, जनावर इथं एक एक बैलावरती किती प्रेम करताय, किती खर्च ते. हा, खर्च पण किती करताय. म्हणजे तो बैल असा कामासाठी पण नाही, फक्त त्या बगाडाच्या साठी, तेवढ्या एक दिवसासाठी. म्हणजे अशी परिस्थिती तुला सांगतो, इथं या पुण्या मुंबईतल्या माणसांना, इथं ह्यांना जेवढं पगार नाहीत का नाही, तेवढं त्या बैलावर खर्च आहे लोकांचा. कुठल्याही जनावरावर, बैल असेल, गाय असेल, सगळ्या कुठल्या. आज आता मी बघतो आमच्या ज्यांच्याकडं सगळी गुरं आहेत, तर त्यांच्या घरची कशी असते परिस्थिती, की सकाळी उठल्यानंतर ज्यावेळी देवपूजा होती, देवपूजा झाल्यानंतर जो माणूस देवपूजा करतो किंवा जी स्त्री देवपूजा करते, ती ह्या सगळ्या गुरांची पण पूजा करते. त्यांना हळदी कुंकू लावणे, अगदी कुत्र्या मांजरांपासून सगळी जेवढी काय असतील तुमच्या दारात घरात, त्या सगळ्यांना हळदी कुंकू लावतात, त्यांना पूजा करतात, त्यांना ओवाळतात, एक घास खायला घालतात. काय ही तर संस्कृती ना तुमची. एकदम ब्रेन वॉशिंग चालू आहे पूर्ण एकदम. अरे भविष्यात तुम्हाला गाय बघाय अंतराला जायला लागेल, तेव्हा काय करताल? ही अशी गाय होती, हिचं दूध काढत होती माणसं, नालायक लोक, दूध काढून पित होती. अरे मग तुम्हाला जरा ही जी हजारो वर्ष चालत आलं, लाखो वर्ष चालत आलं, ती जर तुम्हाला असं वाटतंय की चुकीचं आहे, गाय जंगलातच होती पहिली आणि तिची ती छिडायची, मग तू पण काढ ना कपडे, जाऊन राहा ना जंगलात, तू पण तसं होता ना पहिला, घे भाला. पण आता म्हणजे असं तरी दिसतंय की बाबा यांनी पेटावाले किंवा हे जे काही अशा एकदम स्वतःला लय भारी किंवा एकदम व्हाईट कॉलरवाले जे काही सांगतायत एजन्सीज किंवा या संघटना, यांनी म्हणजे कल्चर झालं किंवा या सर्वच गोष्टींवरती हळूहळू एक टार्गेट करायला सुरुवात केली. आता एक अजून असं एक जर उदाहरण द्यायचं झालं तर बाबा, की म्हणजे पहिला यांनी भारतामध्ये जे आपली एक जॉईंट फॅमिलीवाला जो कल्चर आहे, एकत्र कुटुंब, तो पण यांनी पहिला हळूहळू मोडून टाकला. म्हणजे तो शिक्षणातनं म्हण किंवा या अशा चित्रपटांमधनं. आणि आता मग हे असंच संस्कृतीवरती बाबा, ज्या लोकसंस्कृती आहेत किंवा ज्या परंपरा आहेत त्याच्यावरती हे काम करताय. मग तेच आहे ना, मग हळूहळू एक. आणि त्यांना मग काय माहिती का, त्यांना फक्त भारतीय संस्कृतीच लय त्यांना वाव गई. आज भारत हा बीपचे एक्सपोर्ट करतो, मग ते नाही तुम्हाला दिसत, पेटावाल्यांना ते दिसत नाही, पण ते बाहेर जाते ना. मग तेच ना, मग आज जिथं अमेरिकेत ती तयार झालेली संस्था आहे, मेक्सिकोमध्ये बुल रायडिंग चालते, झाली का पण बुल रायडिंग? आणि सर्वात मोठी पोल्ट्री, म्हणजे पोल्ट्रीची जी कन्सेप्ट आहे ती तिकडूनच आली ना झालेली. मग तेच आहे ना, मग मेक्सिको मधलं बुल रायडिंग कमी झालं का, इकडे युरोप मधलं बुल फायटिंग संपलं का, किंवा आता ह्यांना भारतीय घोड्यांचं लय वावगं वाटतं. आणि ही बरोबर तुला सांगतो, शोधून आणणार असा एखादा मराय आलेला घोडा, म्हातारा झालेला, पार त्याची हाडं दिसतात, आणि अशा घोड्याचं शूटिंग काढणार आणि सगळ्या घोड्यांसाठी त्यालाच दाखवणार, लागू करणार. बरं बघ, मी म्हणतो पाळणारी काही सगळी शानी नाही, ती एखादा नालायक असतोच, ते बाबा त्याच्याकडनं फक्त गुरांकडनं फायदा करून घेणे एवढाच त्याचा धंदा असतो, बरोबर, एखादा असतो. अरे पण ते एकट्यासाठी सगळ्यांना दोष देऊन चालत नाही ना. आजकाल त्या नान्य हत्ती तिथनं जाताना बघितलं, ते मठाची मठाधिपती रडत असतात, लोक सगळी गावभर रडतात, किंवा म्हणजे आता ती न बघण्यासारखा. एखादा माणूस मेलं तर एवढं गोळा होत नाही गाव, तेवढं ते हत्तीसाठी गोळा झाले. म्हणजे आता हत्तीला सांभाळणारा जो तिथं माऊत होता, काय माऊतच बोलतात त्याला, म्हणजे झाला तो पण एक प्रकारचा बेरोजगार झाला. त्याला काय करायचं बरं? अरे आणि काय त्यानं आयुष्य घालवलं ना त्या हत्ती मागे, आता त्यानं काय करायचं? म्हणजे त्याचा तो आधारच तुटलाय ना आता. मग हत्तीचं बघ, हत्ती पण माणसासारखाच असतो, त्याचं वय पण जास्तच असतं, तो काय असा लवकर मरत नाही. मग जर हत्तीचं वय, म्हणजे तो एखाद्याच्या आयुष्याला पुरतो.
आता ह्यो आज 38 वर्षाची ती हत्ती नव्हती, तर ती अजून मी म्हणतो अजून 20-25 वर्ष जगली असती किंवा काय, तर मग तेवढा त्या लोकांना आधार आहे ना. किंवा आज लोक त्याच्याबरोबर मोठी झालेत, मग त्या हत्तीबरोबरच मोठी झालेला अख्खा गाव येते. मग त्या लोकांच्या भावना नाहीत का? आणि काहीतरी ह्या असल्या ह्या विदेशी संघटनांचं ऐकायचं. अरे मागे तर तुला सांगतो तो फोटो गावल तुला, त्यांनी हे विगनसाठी विगन चालू करा ह्याच्यासाठी एक कॅम्पेन राबवलं. त्यात ते फोटो कसा होता, तर एक मुलगीनं कुत्रं उचलली आणि त्या कुत्र्याचं दूध पितीये बरं का. आणि खाली काय लिहिलंय माहिती का, की म्हणजे तुम्ही असं दुसऱ्याचं दूध पिता का, नाही का, मग तुम्ही गाईचं दूध का पिता, ही कुठली पद्धत आहे? मग तेच मागाशी जे म्हणलं ना, सगळ्यांना कुत्र्यावरच गाई पहिल्यापासून माणूस गाईचं दूध पित आलेलं आहे. तिकडं अमेरिकेत नसेल पित, हिथं पितोय ना. हिथं गाय माता आहे, हिथं गायीचं देवाचं स्थान आहे, सगळ्या गोष्टी. म्हणजे गायीसाठी तेच कोटी देवांच्या सोबत म्हणजे असं बोलतात किंवा गायीच्या पोटामध्ये वास, किंवा बाबा स्वर्गात गायचं स्थान दाखवले कामधेनू. आता हे सगळं असताना भारतात मग काय हे असं करतात? बरं, मग ज्यावेळी कत्तलखाने चालते तर कत्तलखान्याविरुद्ध काही बोलत नाहीत. किंवा बकरी ईदला आता आपण जे फुटेज बघतो बकरी ईदला वगैरे, किंवा ते काय असतं त्या कार्यक्रम, त्यांच्या ज्या प्रथा परंपरा आहेत, तिथं पाराशे रक्ताचे पाठ वाहतात. आता बांगलादेशचं उदाहरण किंवा बंगालमधलं घे, तिथं तर ती एकदम अशी लोकल डायरेक्ट समोरासमोर कत्तर होते. मग तेच आहे ना. मग ह्यांना काय करायचंय माहिती का, जे भारतीय लोक ज्या ज्या गोष्टी करतात ते ह्यांना नाहीत करून घ्यायचे, भारताच्या मूळ संस्कृतीशी जोडलेले आहेत. आता त्या बैलगाड्या शर्यतीच्या वेळी तसंच की ती पण किती वर्ष बंद पडली. आता हे आमच्याकडे ज्यावेळी या बगाडाच्या वगैरे ह्या अशा प्रथा चालू असतात त्यावेळी ह्यांना कुठनं तरी खुमखुमी येतीच. एखादा घ्या ना कार्यकर्ता दाबून तिथं आला काय गावत नाहीत ना, हे ऑनलाईन बोलतात ना, हे पुढे कुठे येतात. एखादा पेटाचा आयडी घातला ना गेला तिथंच पेटा मोडा त्याला. तो कशाच येतो आयडी घालून येण्यासारखी तेवढी धमक नाही गावात. इथं शहरात बोलू शकतात ती, इथं मेणबत्त्या घेऊन उदबत्त्या घेऊन इथं फिरतेल की रस्त्याने, तिथे येऊन राहणार. मग तीच सांगतो ह्यांना आहे का नाही, एकदा एक गाय अशी दूध काढायला लावला पाहिजे, ह्यांना 6 महिने सांभाळायला दिली पाहिजे, की नाही बाबा ही गाय गायचा बछडा आणि तिथं बस आता बघ काय 2 दिवसात गाय लात मारील, मग दाबील नाही तर अशी. मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी ह्यांना बघवत नाहीत किंवा ह्यांना ज्या करायच्या आहेत, मग हे सगळं एक लक्षात घे, विगनचं एक मार्केट आहे की मग हे विगनच खावा, म्हणजे पूर्ण अमेरिकन कंपनी आहेत त्याच्या मागे. मग त्याच्यामध्ये तुमचं नाही ना काय, तुमच्याकडे जी शेती ती तुम्ही करत असताना तुमच्याकडे आता गुरं नाहीत, तुम्ही करणार काय? बरं, आणि हे झालंय कधीपासून, पेटाची केव्हा स्थापना, 1980 स्थापना, गेल्या 30-35 वर्षातला ह्यांचा कालवा आहे. त्याच्या आधी काही नव्हतं. म्हणजे आमच्या घरी पण गुरं आमच्या आजोबांनी पाळल्यात. आता आमच्या लहानपणी होती ना गुरं घरात, मग त्यावेळी आम्ही बघितली कसं असतं काय असतं. मग आज गावात आमच्या बघतो आम्ही सगळ्यांकडे गुरं असतात, ही काय करतात काय नाही करत, आणि काय आणि कुठला माणसं त्याला असं म्हणजे बघा, आता एखाद्या बैलाला मारावं लागतं का, आता त्याला काय असं सांगून चल रे सोन्या पुढं म्हणलं की ते सोन्या नाही ना चलत पुढे. सोन्याला सीट म्हणलं सोन्या सीट होत नाही ना, ती कुत्र नाही ना, परत ही बी लक्षात घ्या ना तुम्ही. मग त्या सोन्याला थोडं फार काठी लावायला लागते, त्याशिवाय काठी त्याशिवाय तो चालतच नाही. मग गाय बाबा आता समजलं आता मारती दूध देताना, तर मग तिला ती पाय बांधून ठेवायला लागतो, करायला लागतं. बरं, त्यानं समज आपल्याला लागण्यापेक्षा तिला बी लागायची शक्यता असते. गाय अशी लाता मारताना पडली बिडली काय करायची? आता यांनी जो हत्ती नेला, तर आता अजून आपल्या महाराष्ट्रात असा कुठला हत्ती अजून? आता मी बघ तासगावचा तर बघून हत्ती, तासगाव नेतील का एक दिवसात? हा नेणार ना. तुम्ही जर त्याला विरोध नाही ना केला तर ते नेणारच आहे. अरे तुम्ही ऐकू नका, मी इथं स्पष्ट सांगतो बघ तुला, कोल्हापूरच्या चपलीचं जसं झालं ना तसं काहीतरी करायला पाहिजे. लोकांना ती आलीत ना गावावर, घेऊनच जाऊन द्यायचा नाही हत्ती. आता तो हत्ती शेवट तो काय ओढून जात नाही ना. आता तिथं कसं झालं, त्या गावात सगळी परिस्थिती आता नक्की काय होती काय नाही आपल्याला काय सांगता येत नाही, आपण काय तिथं नव्हतो. ज्यावेळी तो हत्ती जात होता त्याच वेळी कळलं डायरेक्ट. तोपर्यंत माझे तर काय बघण्यात कुठलीच गोष्ट आली नव्हती. मग जर ह्या अशा सगळ्या गोष्टी होत असतील, ह्या हत्तींना किंवा ह्या कुठल्याही प्राण्यांना, ह्या तुमच्या संस्कृती घाला एक लक्षात घ्या. आणि ह्यातनं मी कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला पाठबळ देत नाही. त्याच्यात अंधश्रद्धा नव्हती, संबंधच नाही. तो हत्ती पण चांगला जगत होता, तिथं लोक पण तिथले आनंदी होते. तुम्हाला तेच, तुमच्या कसं आहे माहिती का, तुमच्याकडे पैसे असले तर तुम्ही हत्ती पाळलेले चालतात, बरोबर. तुमच्याकडे पैसे असले तुम्ही घोड्यावर बसलेलं चालतं. बरं, मागे एक मॅटर झाला, ते कुठंतरी रात्रीची चालतची यात्रा चालली, पोल्ट्रीचं ते चालत होतं ते आनंद अंबानी. आता त्या आनंद अंबानीला ते कोंबड्यांची पोल्ट्रीची गाडी दिसली, डबल पैसे देऊन कोंबड्या घेतल्या. कोंबड्या कुठे गेले? कोंबड्या गेल्या वंतारात. वंतारात काय कोंबड्या पाळल्यात का? खायलाच गेल्या ना खायला. पण त्याचं मार्केटिंग कसं? मार्केट आहे. मग हे सगळं मार्केटिंगचा खेळ आहे. मग हे तुमचा पेटा कसल्या प्रकारचं मार्केटिंग करते, तुमचं हे विगनवाले काय प्रकारचं मार्केटिंग करतात. मग पेटावाले असं का कधी म्हणत नाहीत की बाबा तुमच्याकडे गायी पाळतात ना, तुमच्याकडे जर गायीचं संगोपन करताय तुम्ही, आणि ते शब्द लय भारी, एक्सप्लॉयटेशन. म्हणजे असा इंग्लिश शब्द दिला लय भारी वाटतो. मग
म्हणजे तुम्ही गायचं एक्सप्लॉयटेशन करताय किंवा तुम्ही कुठल्याही गुराचं किंवा जनावराचं एक्सप्लॉयटेशन करताय. म्हणजे काय करताय, म्हणजे कुत्र्याला तुला सांगतो, रस्त्याने हिंडणाऱ्या कुत्र्यांना जर ग्लुकोजची बिस्किटं घातली पार्लेजीची तर ती त्यांना पचत नाहीत, त्यांना डायबिटीस होतो. आज इथं पुण्यासारख्या शहरामध्ये आपण इकडे जिथं जिथं हिंडत असतो तिथं तिथं रोज एक तरी असं कुत्रं दिसतं की जो पार त्याला चाला येईना. इथं आपल्या भारतीच्या गेटला पण आहेत तसे 2-3. आता चालून मग त्याला खाऊन खाऊन लोद्यात आला त्याला. मग ती तसं चालतं. शारीरिक दृष्ट्या तो पार कमकुवत झाला तरी चालेल, पण हे म्हणतात तसं असेल तरच ती कुत्रं ते एक्सप्लॉयटेशन नाही. पण तुम्ही त्याला घरी पाळलं, त्याला रोजच्या रोज चांगलं खायला घातलं, त्याला सप्लिमेंट पुरवले. त्या कुत्र्याचा खर्च किती, 4 माणसं राहतील त्या घरामध्ये, एवढा एक कुत्र्याचा खर्च. असू दे ना, कुत्रं पाळणाऱ्यांबद्दल आपल्याला काही हेट नाहीये किंवा त्यांच्याबद्दल आपल्याला नाही, पेटाच्या लॉजिक वरतीच सांगतोय. पण त्याला असं आपल्याला काय म्हणायचं नाही की बाबा कुत्रं पाळले म्हणजे वाईट आहे, अशातला भाग नाही. पण कुत्र्याबरोबर सगळ्या बाकीच्या प्राण्यांचं कम्पॅरिझन होऊ शकत नाही ना. होऊ शकत, बरोबर. मग ही ह्यांना कधी लक्षात येणार ही. म्हणजे आज आता आपण काय म्हणतो की बाबा आता बैलाबद्दल म्हणीत, बरोबर, बायकोचा बैल म्हणजे आता बैल काय असतो, बैल असा सोबा असतो ना, त्याला स्वतःची अक्कल नसते, वागतो त्याला जसं आपण हक्कल तसा तो हकतो, असं ते सगळा प्रकार आहे. तर म्हणून त्याला तो तसा वापरलाय ना शब्द. मग तो जर तसा असेल तर त्याशी वागण्या बोलण्याची पद्धती वेगळ्या असतात. घोडा थोडा त्यापेक्षा शहाणा असतो, मग घोड्याबरोबर वागायच्या पद्धती वेगळ्या असतात. मग तुम्हाला काय करायची माहिती का, हे जे आता घोडंवाले असतील किंवा आता बैल पाळणारे लोक असतील, आज बैलगाडा शर्यतीतली जी मोठी मोठी नावं आहेत, आज तुम्ही त्या लोकांच्या घरी एसी गोटीची एसी, लोकांच्या घरात एसी नाही, फॅन नाहीत. आता ते आठवलं तू आता बोलला. मग ती महाबळेश्वरला आपण जातो, इथं घोड्यांची परिस्थिती जर तिथं बघितली तर ती एकदम खराब झालेली. तिथं काय नाही, पेटावाल्याने ते घेऊन. मग जी घोडी अशी खराब झाली ती आता काय काय लोक काय करतात, डोंगराला सोडून देतात. आता ह्या गडीला पाचगणीच्या रोडला, पाचगणी रोडला 2 घोडी अबलक घोडी जी अशीच फिरत असते, म्हणजे सोडून दिलेली, मोठी झाली म्हणजे म्हातारी झाल्यात, आता काय कामाचे नाही, सोडून दिलेत. मग आता ते जर येता जाता त्या घाटात जर कुठल्या गाडीला धडकली तर नुकसान कोणाचं आहे, त्या प्राण्याचं पण आहे, त्या गाडीवाल्याचं पण. मग तिथं नाही ना पेटाला ती दिसत. मग तुला तेच सांगतोय मी, जी रस्त्यानं कुत्री फिरतात, जे रस्त्याला ह्या गाया असतात त्यांच्या, किंवा आज असं पेटा म्हणते का की बाबा हे शेतकरी बाबा आहेत, आज इथं दुष्काळ पडलाय आणि ह्या इथल्या शेतकऱ्यांकडे 100 गायी आहेत, ह्या सगळ्या 10-12 गावांमध्ये 100 गायी आहेत आणि दुष्काळ पडलाय, तर चला त्या गायांना सांभाळण्यासाठी ते शेतकऱ्यांना आपण चाऱ्याला पैसे देऊ. हे डोनेशन गोळा करतात. ही चांगले मोठे मोठे सेलिब्रिटी कार्यक्रमाला बोलावते का, फुकट येते सेलिब्रिटी. आणि मग तुम्ही काय ह्या लोकांना पैसे देऊ शकत नाही. अरे हे सगळा धंद्याचा, हे सगळा बाजार आहे, बाकी काय नाही. ह्यांना फक्त पैसे सगळ्या फॉरेन कडनं ज्या काय डोनेशन्स येतात त्या सगळ्या पाहिजेत आणि त्यावेळेवर सगळं चाललाय धंदा. पैसा पुढे लोकांच्या भावनांचा खेळ करायचा काय. मग आज आता त्या नांदी हत्तीसाठी एवढा दंगा चालू आहे. मग त्या लोकांच्या, खरं मी तर म्हणतो त्यांच्या कार्याला यश यायला पाहिजे, तो हत्ती परत आला पाहिजे आणि परत आपल्या इथनं उंदीर बी गेला नाही पाहिजे. मग तेवढी आपली तयारी पाहिजे. काय म्हणजे आपण काय द्यायचा प्राण्यांना, आम्ही त्रास देतोय का. त्यांचं असं म्हणणं की ती हत्ती ट्रॉमात आहे. आता हे कसं कळलं ट्रॉमात आहे, हत्तीने सांगितलं. आणि मग त्याच्यावर आता बघा आपण हे बोलतोय ना, आता आपल्याला येणार आहे ना उलट सगळं की तुम्हाला काय कळतंय, मग ते येतील कमेंट मध्ये तसे 10-15 जण येतील. आता त्यांना कळतं बाबा कुठल्या प्राण्याला कुठला ट्रॉमा झालाय, किंवा आता हल्ली प्राण्यांबरोबर बोलणारी माणसं आहेत, हे अशा वेळी कुठं जातात. बरोबर. मग हे प्राणीवाले ह्यांना लय बोलायचं कळतं तर ही जातात कुठं, आणि मग ते अशा वेळी का बोलत नाहीत. आणि मग जर आता ही आपल्या विरोधात तर बोलणारच आहे 100%. पेटावाले बोलू द्या, कोण बोलायची ती बोलू द्या, आपण नाही. आणि काय विषयी मुळात आपल्या इथल्या माणसाच्या दारात गुरं पाहिजेत का, तर पाहिजेत. बरोबर. जर तो शेतकरी आहे तर त्याला तुम्ही गुरं पाळायला प्रोत्साहन द्या. एखादी गोष्ट, एखादा प्राणी जर पाळला गेला तर तो टिकणार आहे. बरोबर. आज बैलगाडा शर्यत बंद होती, बैल पाळणं लोकांना परवडत नव्हतं. लोकांच्याकडची बैल भारतातली किंवा महाराष्ट्रातली खिलार बैलांची संख्या कमी झाली. आज 2 वर्ष झालं बंदी उठली, पाहिजे अशी जातीवंत बैल आहेत. मग ही कशामुळे होतं बरं, त्यातनं एक अर्थव्यवस्था चालती. 40 गावचा बाजार कावा तरी जाऊन बघा म्हणावं, कितीतरी शेतकऱ्यांचं तिथं त्यांचं आर्थिक नुकसान भरून निघतं. चांगल्या भावाला बैल गेला तर त्यांना दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टी घेता येतात, घरच्या गरजा पूर्ण करता येतात, असं सगळं करता येत. आज अनेक लोक मी तुला अशी दाखवीन की ज्यांच्या घरी सगळं आहे, म्हणजे सगळं ट्रॅक्टर बिक्टर पासून सगळं, रोटर बिटर पासून सगळ्या गोष्टी, फक्त तो बैल पाळायची इच्छा आहे म्हणून बैल पाळलाय, त्याच्यावर महिना 30-35 हजार रुपये खर्च आहे. मग सांग, मागाशी नाही सांगितलं गोट्यातला काही एसी लावल्यात लोकांनी, जनरेटर लावल्यात, लाईट जाऊन आहे. इथं परवडतोय का कूलर घ्यायला, त्या पुण्यातल्या मंडळींना कूलर घ्यायला परवडतोय का. आणि माणसं गावाकडची दिलखुलास खर्च करतात. आज हो काय काय लोक गरीब आहेत, काय काय ज्यांची परिस्थिती सरळ झाली
पण त्यांच्या सगळ्यांची मानसिकता एक असते. आज कुठला गावाकडचा माणूस येऊन त्या हत्तीला विरोध करतोय का, की नाही त्या हत्ती गेला ती बरोबर झालं, त्याला कळती ना भावना. आज ते बैलगाडा शर्यती ज्यावेळी बंदी, हे बंदी आणणारी शहरातली बरं का, म्हणजे अशा माणसांनी बंदी आणायला तिथं सपोर्ट केला असेल ज्यांनी हत्ती का नाही टीव्हीतच बघितला, बरोबर. अशांनी त्यात विरोध करायचा, आणि ज्यांनी हत्ती पाळला त्यानं रडत बसायचं. हे असली परिस्थिती. ट्रॉमा झाला आणि यावं झालं आणि त्यावं झालं, मग तुम्ही तिथं द्या ना उपलब्ध करून सोयी सुविधा. सरकारकडे पैसे नाहीत काय? सरकार वन विभाग कशासाठी, त्याच्यासाठीच दे ना. मग सरकारच्या वन विभागातल्या लोकांकडनं घ्या ना तुम्ही ती सगळी कामं करून. मग तिथं तुम्ही डॉक्टर लावा. हाय नाही तर बाबा नांदणी गावात हत्ती होता तर त्या जवळपास एखाद्या डॉक्टरला द्या ट्रेनिंग, पाठवा तिथं टीम बसवा तुमची, द्या सरकारने एखादा डॉक्टर लावून द्यायचा तिथं. तिथं सरकारी दवाखाना गुराचा असणारच आहे ना. मग त्या सरकारी दवाखान्याचा एखादा डॉक्टर तिथं हत्तीसाठी ट्रेन करून आणून ठेवा. आणि आता एवढ्या वर्ष किती होतं त्या हत्तीचं वय, काहीतरी 47 38 वर्षात कधीतरी त्याला डॉक्टर लागलाच असेल ना तिथं, तेव्हा तो डॉक्टर येतच होता. मग तेच आहे ना. मग जर तिथं ते प्राणी आहे तर तुम्ही तिथंच त्यांना हे करायचं ठेवा ना. आज 400 वर्षाची परंपरा मोडीत काढली तुम्ही, म्हणजे काय ह्याला अर्थ आहे तेव्हा? आता काही दिवसांपूर्वी उद्घाटन झालेल्या वंताराला तो हत्ती गेला 400 वर्षाच्या परंपरेच्या पुढे. आता उद्या जर समज उद्या बैलांकडे परत आला मोर्चा किंवा तासगावच्या हत्तीकडे गेला तर मग काय करायचं? लोकांनी सरळ सरळ विरोध केला पाहिजे. घालून टाका एखादी अँब्युलन्स तिथंच. मग काय फरक पडत नाही. काय ह्या लोकांनी काय केलं पाहिजे तर तो प्राणी तुमच्या समाज व्यवस्थेचा भाग आहे. बरोबर. आज आमच्या गावातला एखादा बैल आमच्या समाज व्यवस्थेचा भाग आहे, तो आम्ही जाऊन दिलाच नाही पाहिजे बाहेर, काही येऊ दे. आता एकदम एक्स्ट्रीम कंडिशन झाली, एकदम काहीतरी जोरात आजार झाला, इथं होऊ शकत नाही तर त्या परिस्थितीत ठीकच आहे. पण असल्या काहीतरी फालतू कारणांसाठी जर तो जात असा, आता ते अंकुश दाखवलं तर त्या अंकुश म्हणजे हत्ती हे करायचं एक कंट्रोल करायचं शस्त्र असतं अंकुश. त्याला असं वरती एक टोक असतं आणि खाली एक असा आकडा असतो. आता अंकुशाच्या कधीही जाऊन तुम्ही गुगलवर अंकुश सर्च करा आणि अंकुशची टोकं बघा. आता अंकुश याला एक आपण बाण किंवा भाला ह्या कॅटेगरीतलं शस्त्र म्हणूया. ते एक बाणाचा आणि एक अंकुशाचा फोटो तुम्ही समोर ठेवून बघा. ज्या पद्धतीचं टोक त्या बाणाला असतं त्या पद्धतीचं टोक त्या अंकुशाला नसतं. अंकुशाची टोकं ही बोथट करून घेतलेली असते जेणेकरून ती फक्त हत्तीला टोचली पाहिजे, आत घुसली नाहीत पाहिजे, फक्त वरच्यावर टोचली पाहिजे. त्यात हत्तीची त्वचा पण जाड असते. मग त्याला तेवढ्या त्या टोचा टोचीतच कळलं पाहिजे की बाबा आपल्याला हे करायचे. आता हत्तीला पण मगाशी जसं सांगितलं, टॉमीला सीट म्हणल्यानंतर टॉमी सीट होतो, तसं हत्तीला सीट म्हणल्यावर हत्ती होणार आहे का? नाही. त्याची तशी आहे का मेंटॅलिटी? मग त्याचं तसं ट्रेनिंग होऊ शकतं का? ह्या लोकांना कळलं पाहिजे ना. बरोबर. जोपर्यंत ह्यांच्या डोक्यातनं कुत्रं म्हणजे स्काय पपीज आणि मोठे पपीज आणि बारके पपीज पावणारे पपीज जोपर्यंत जात नाही, त्यांना तो फरक पण समजावायला लागेल. हत्तीच आहे म्हणजे प्राण्यांबद्दल काम करणाऱ्या संघटनेलाच प्राण्यांचं काही कळत नाही. बरोबर. गायचं दूध काढू नका. मग तीच मला म्हणायची की एक गाय अशी जस्ट जिचं बाळंतपण झाले अशी गाय ह्या पेटाच्या माणसांकडे देऊन टाका, का होईल त्यांचा. आणि ती मग कसं होतं, काय होतं, भविष्यात काय अडचणी होऊ शकतात, त्या वासराची काय अवस्था होईल, त्या गायची काय अवस्था होईल, ही त्यांना डोळ्यानं बघू दे. बरोबर. उगाच काहीतरी कोणतरी यायचं काहीतरी सांगायचं आणि त्याच्यावर ह्या अख्ख्या संघटना नाहीती नाटक करणार, कुठं कुठं होर्डिंग लावणार. आता मागं बघते परत ते मम्स म्हणलं ना तुला मी, ते मुंबईकर सार मम्स 2, तर त्या बॅनरवरती मुंबईच्या पेजेसनं बऱ्याचशा ते विरोधात रील वगैरे किंवा पोस्ट केल्या की लगेच ती बॅनर उतारला आहे. आता असा विरोध करायला लागला हत्ती परत पाहिजे असेल तर, कारण त्या हत्तीला तर काही त्रास नव्हता, मग तू द्या बाबा परत. आता तो हत्ती बघ, तुला सांगतो, तो हत्ती परत आला तर सगळ्या हत्तीन जर परत आली तर मग तो सगळ्यात मोठा विजय. आणि त्या गाववाल्यांनी ती खरंच सगळं म्हणजे झटून केलं पाहिजे. गाववाल्यांनी निदान अख्ख्या महाराष्ट्राने तरी उभं राहिलं पाहिजे. जसं बाबा आपण कोल्हापूर चप्पलचा विषय घेतला, प्राडांनी जेव्हा ती गेम केली तेव्हा, आज बोलताना मी बघितले. आता म्हणजे कोरेंनी पण बोललेले, राजू शेट्टी बोललेले किंवा सतीश पाटील बोललेले आहेत. आता ह्या तिघांनी तर त्या हत्तीच्या बाजूने बोललेले लोक बघितले. आता अधिवेशन चालू आहेत, त्यात हा मुद्दा गेलाच पाहिजे. आणि ह्या ज्या काय बाबा प्रथा परंपरांच्या ह्याच्या खाली आणि काय त्यांना त्रास देतात लोक, मला काय गरीतच कळत नाही. बरं, त्या हत्तीकडे बघून असं वाटतंय का त्याला त्रास मजबूत वाटतं एकदम त्या हत्तीने. आता त्याच्या पायात साखळीच बांधली, मग कसा आता हत्ती, मग तेच परत टॉमी का हत्ती, त्याला असा ठेवून चालणारी का? तो एवढा मोठा प्राणी, मग ते ह्या जोपर्यंत कुत्र्याच्या मानसिकतेतनं बाहेर पडत नाही तोपर्यंत ह्यांच्याच्यानं काही होणार नाही. आज मांजर सारखा प्राणी, आता मांजर, आता कुत्र्याच कसं ऐकतं माणसाचं, मांजर अजिबात ऐकत नाही. मांजर त्या नादात असतं, त्याचं ती फिरत असतं, ते तुम्हाला वाटलं तर येऊन बसेल, काय करेल. मग तुम्ही त्याच्याबद्दल बोलणार का? किंवा आज आता उंदरं होत्यात, आता ह्यांना उंदरं मारलेली पण चालत नाहीत.
पण उंदरानं तुमचं नुकसान करून तुम्हाला देशी दडीला लावलेलं चालेल, पण हात नाही लावायचा पण उंदराला हात लावायचा नाही. आता त्या थायलंडला क्रोकोडाईल फार्मिंग होतं, म्हणजे तिथं ते एलिगेटर पाळले जातात. एलिगेटर फार्मिंग मध्ये एलिगेटर असं मगरीसारखाच दिसणार प्राणी, मगरच असते एक प्रकारची, फक्त तोंड असं त्याचं गोलाकार असतं. तर ते एलिगेटर पाळतात. एलिगेटरच्या स्किन पासून भरपूर वस्तू बनवतात, बॅग वगैरे, अख्खा एलिगेटरची स्किन बिन, पट्टे बिट्टे वॉलेट सगळं. तिथं काही जाऊन बोलत नाही, तिथं नाही बोलणार. त्यानं भारताला टार्गेट करायचं. मग तेच आहे ना. मग तुम्हाला तुमच्या देशातलं बंद पडलं नाही. आज इंग्लंडमध्ये तू किंवा युरोपमध्ये बघ, आता इंग्लंडमध्ये आपण बघतो युरोपचे जे काय आता व्हिडिओ ते असे घोड्यावर माणसं बसलेले असतात. मग ते लिहिलं बिअर ऑफ फॉर्सेस लिहिलेलं असतं, ते घोडा चावू शकतो, हे करू शकतो, ते करू शकतो. मग तो दिवसभर घोडा उभा, त्याच्यावर माणूस बसलेला, का तो घोडा तुम्ही त्याच्याबद्दल का पेटा अजून काय करू शकल नाही? त्यांना हलायची पण परमिशन नसते, ते असे एकदम एकदम स्तब्ध एकदम. मग का तुम्ही तिथं बोलू शकत नाही? आता एका यांनी एकतर न्यायव्यवस्थेचा आधार घेतला आणि ते यांना वाक्य आहे की न्यायव्यवस्था काय वाक्य, पैसेवाल्यांची रखेल झाली. हे आपले लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी म्हणलेले, आणि ती कधी कधी खरंच वाटते. ते मागची काय परिस्थिती बघताना तेच झाले की बाबा न्यायव्यवस्था खरंच रखेल झालेली. आणि ह्या मग सगळ्या गोष्टी का सगळ्या अशा घडते आहेत? मग तुम्ही आज त्याच्या विरोधात बोललंच पाहिजे. मग मी जी मागाशी म्हणली, ज्यांना जसं बोलता येईल ना त्यांनी तसं बोला बाबा, ज्यांना कॉन्टेंट वाले. आणि मग एक लक्षात घे, कॉन्टेंट वाल्यांचा एक अजून काय होतं माहिती का, म्हणजे मी बघतो आज त्यांचा बऱ्यापैकी ऑडियन्स शहरी आहे. गावात काय अजून एवढं कॉन्टेंट क्रिएशन नाही, अजून एवढं पोचलेलं नाही म्हणावं असं. मग सगळा शहरी जो ह्यांचा ऑडियन्स आहे ना, तर ह्या शहरी ऑडियन्सला खुश ठेवण्यासाठी काय बोलणार नाही. बरोबर. मुळात त्यांना पण माहिती नसतं, भरपूर कॉन्टेंट क्रिएटरला तर मुद्दाच माहिती नसेल की काय चाललंय. त्यांनी हे जेव्हा बनवून ती हत्तीन तर परत आलीच पाहिजे, पण हिथनं काय गेलं नाही पाहिजे. बरोबर. आज नांदीची हत्ती गेली, उद्या ज्योतिबाचा घोडा जाईल. मग त्याची किंवा आता उद्या पालखीत आपल्याकडे घोडा असतो, तिथं येतील. पालखीत बैल चालतात, आपली एवढी वर्षाची परंपरा आहे. आज एक लक्षात घे, बैलाची रचनाच अशी की त्यानं गाडीच ओढायची, माल वाहतुकीचाच भाग आहे ना तो. आणि तेच आपल्याला, आणि त्याची रचनाच तशी झालेली, त्याचा आतापर्यंत शरीराची सगळी रचना तशी तयार झालेली. त्यानं एक प्रकारची गाडी ओढली किंवा एक प्रकारचं वजन ओढलं म्हणून काही होत नाही, त्याला एक लिमिट पाहिजे. लिमिट पर्यंत त्यानं जर केलं तर सगळं ओके, काही अडचण नाही. मग ते उगाच बैलांनाच त्रास होती म्हणून आम्ही बैलांना लावत नाही, हे असलं बोलण्यात काही अर्थ नाही. तुम्ही जर बैल लावायचा बंद केला तर त्याच्यासाठी जी लोक बैल पाळत होती ती माणसं बैल पाळणार नाही. आणि मग तुम्हाला परत मग तीच मग वंतारात जाऊन बघायला लागेल, हे खिलार बैल होता किंवा असला महाराष्ट्रात बैल असायचा, ती तुम्हाला गुजरातला जाऊन बघायला लागेल. पेटांनी ठरवलेलंच आहे आपली भारताची संस्कृतीची मारायचीच, तर ते आता कशा ना कशाच्या मार्गे मारतीलच.